तर घरी पाहुणे आल्यानंतर अशी दाटसर एकदा छोले मसाला नक्की बनवा। तर इथं मी हे बाजारातून छोले आणलेले आहेत आणि बाजारातला म्हणले की त्याला थोडासा वास येतो, तर मी ह्याला 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि त्यासाठीही मी बारीक करून घेणार आहे। तर आधी छोले आपण शिजायला टाकून घेऊया। तर कुकरमध्ये टाकले छोले आणि थोडंसं पाणी ओतलं आणि ह्याच्यात मी हळद वगैरे काही टाकणार नाही, तर मी थोडंसं मीठ टाकलं आणि आता ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या आपण काढून घेऊया। तर कढईमध्ये थोडंसं तेल ओतलं आणि तेल गरम झाल्यानंतर आता टाकली मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर टाकली जिरी आणि आता कांदा। तर कांदा चांगला खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया। तर थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेतला तर बघा हे आता जे मी बारीक केलेलं ते सगळं सामान ह्यात टाकून चांगलं आपण भाजून घेऊया। तर एक 2-3 मिनटं चांगलं ह्याला भाजून घेऊया। तर एक 2-3 मिनटानंतर बघा चांगलं झालेलं आहे। आता ह्यात बारीक चिरलेलं टोमॅटो टाकलं, तर आता हे चांगलं अजून थोडी वेळ आपण भाजून घेऊया। तर बघा इथं मी चांगला मस्तपैकी भाजून घेतला आणि थोडीशी टाकली हळद आणि ही मॅगी मसाला। तर मॅगी मसाल्यानंतर एकदम भारी टेस्ट येते। आणि आता आपण ही छोले मसाला टाकला, तर चांगला मस्तपैकी असं 2 चम्मच भरून असं मी छोले मसाला टाकला आणि थोडासा गरम मसाला। तर चांगलं ही मिक्स करून घेऊया आणि आता थोडीशी आपण मिरची पावडर टाकली। तर हे आहे आमच्या घरचं काळं तिखट। तर मी काळा तिखटची आज मस्तपैकी छोले मसाला करणार आहे। तर 1 फुल चम्मच भरून टाकला आणि चला आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मी गॅस बारीक केलेला आहे। तर बघा इथं मी 2-3 मिनटं झाकून ठेवलं आणि किती मस्त आपला मसाला असा चांगला छान झालेला। तर आता मस्तपैकी आपण शिजवलेले छोले टाकून घेऊया। तर मी ह्यातली नेहमी छोले टाकणार आहे आणि थोडेसे ठेवलेले आहेत। तर चला हे चांगलं हलवून घेऊया आणि गॅस आता मोठा केलेला आहे। तर 1-2-3 मिनटं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता ह्याच्यात आपण ओतूया पाणी। तर पाणी मी थोडं जास्त ओतणार आहे कारण की आमच्यात आज पाहुणे येणार आहे। तर तुम्ही अशी सरभरीत भाजी करू शकता। तर मी थोडं जास्त ओतलेलं आहे जेणेकरून पुरी भाजीवर आपल्याला म्हणजे अशी चमच्यानं खाता येते। तर चला थोडंसं मीठ टाकूया आणि ह्याला बारीक गॅसवर थोडे वेळ आपण शिजवून देऊया। तर बघा इथं आपण थोडेसे ठेवलेले होते ते आता आपण टाकूया मिक्सरमध्ये आणि ह्याची आपण ना एकदम चांगली पेस्ट करून घेणार, जेणेकरून आपली भाजी दाटसर होते। आपण कोणताही काही टाकलेलं नाही। तर हे आहे आपलं सिक्रेट। तर मी इथं एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशी पेस्ट करून टाकल्यानंतर ना आपली भाजी एकदम दाटसर होते आणि कोणताही त्यात दुसरी ग्रेव्ही टाकायची गरज। तर बघा इथं थोडीशी उकळी आपल्या भाजीला फुटलेली आहे। तर आता आपण त्यात टाकली ग्रेव्ही। तर सगळी अशी काढून घेते आणि एकदम भाजी दाटसर होती आणि खायला पण छान लागते। तर हे तर बघा आपण मिक्स करून घेतलं। तर तुम्ही पाहू शकता मगापेक्षा आता आपली किती भाजी अशी दाटसर दिसते आणि अजूनही थोडे वेळ 2-3 मिनटं चांगली झाकून ठेवली ना आणि शिजवली ना बारीक गॅसवर, तर अजून घट्ट आपली भाजी तयार होते। तर चला ह्याला आता आपण ना एक 2-3 मिनटं तर 2-3 मिनटं बारीक गॅसवरती झाकून ठेवली होती आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली दाटसर एकदम मस्त तिला तरी पण सुटलेली आहे। तर अशी मस्तपैकी भाजी अशी चमच्यानं खायला ना पुरीबरोबर खूप भारी वाटते। तर चला मी इथं जास्त केले त्यामुळे तुम्हाला असं जास्तही दिसत असेल। तर तुम्हाला सरभरीत करायची असेल तर तुम्ही करू शकता। तर तुम्ही पाहू शकता किती आपली भाजी दाटसर झालेली आहे आणि ह्याच्यात आपण खोबरं वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही। तर पाहू शकता बघा। तर चला आता आपली भाजी झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्या किती भाजीला असा कलर बी छान आलेला आहे आणि तरी पण इतकी मस्त दिसते जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना तशी। तर चला आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। तर इथं बघा मी आधी सगळे छोले वगैरे घेतले आणि आता भाजी टाकून घेते। तर तुम्हाला जर अशी माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर ही आपण पुरीबरोबर बी खाऊ शकतो आणि चपातीबरोबर खाऊ शकतो। तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्तपैकी खात राहा, पीत राहा आणि आरोग्याची काळजी घेत राहा। तोपर्यंत बाय।